वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी काही दिवसापूर्वी मार्केटमधून जांभळं आणली होती, तर त्याच्या बिया अशाच कुंडीमध्ये टाकल्या होत्या। तर त्यांना छोटेसे अंकुर फुटलेत, तर ते मी आता तुम्हाला दाखवते। आणि मी मनूचं हँडसुद्धा पेंट केलेले, ते सुद्धा मी दाखवते। त्याची फ्रेम केलेली नाही आहे, फ्रेम करून आल्यानंतर पुन्हा फ्रेम दाखवेल। आणि इथे मनू आहे, हिचं चाललेलं आहे, हे बघा। इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे पिलू पिलू काय करते? बबू माझी काय करते? इकडे इथे अशी खेळत बसलेली आहे। तिला टी व्ही लावून द्यायचे, तिला टी व्ही बघायचे, तिची गाणी ऐकायची आहेत तिला, त्यासाठी तिचा एवढा चाललेला आहे। तर ठीक आहे, चला पहिले मी तुम्हाला अंकुर दाखवते बियांचे। चलो, हे बघा, इथे तुम्हाला एकदम छोटे बियांना कोंबालेले दिसतात। हे ॲक्च्युली मी इथे खालच्या ह्या कुंडीमध्ये टाकले होते, पण प्रॉब्लेम असा आहे की उंदीर ठेवतच नाहीत अजिबातच। रोपं कुठली नवीन मूळ आलेलंसुद्धा ठेवत नाही, तर म्हणून मग मी ते आज सकाळी उचलून वरती ठेवले। बघितले तर त्यांना खूप छोटे छोटे असे कोंब सुटले होते। ह्यालासुद्धा आतमधून तुम्हाला दिसतंय का? बघते, हे बघा, हे बघा, आतमधून ह्यालासुद्धा कोंब फुटलेला आहे। आणि इथे दिसतच असेल हे तुम्हाला, छान असं छोटे छोटे वरती यायला। तर ह्याचं मोठं झाड झालं की मी हे गावाला देईल, गावाला पाठवून देईल, गावाला लावायला। ते बघू आता हे उंदीर ठेवतात की नाही ते बघू। खूप दिवसापासून हिचे हँड पेंट करायचे बाकी होते, जे तुम्हाला लास्ट टाईम दाखवले होते। ह्याच्यामध्ये लास्ट टाईम एक करंगाई तुटली होती, तर ती मी चिटकवली होती। ह्यावेळेस ती काही निघाली नाही, ती फेविक्विक मी चिटकवली होती, त्याच्यामुळे ती निघाली नाही। मी इथं पटकन हँड कलर करून घेतले। कलर खूप सुंदर होता, म्हणजे एवढा सुंदर होता की मला तो वेगळा सुकत ठेवायची गरज नाही पडली। तो कलर करता करता सुकून गेला। आणि त्याच्यावरती जरी मी डबल लेअर टाकत होते तरी त्याच्यामध्ये डाग वगैरे असे काही दिसत नव्हते, त्यामुळे कलर खरंच खूप छान होता। थोडासा कलर उरला होता, तो मी तसंच ठेवून दिला जेणेकरून मला परत लागेल। तर आता ह्याची मी फ्रेम करायला देणार आहे। हे दिसतात तर खूप सुंदर आहे, आता बघू मी ह्याची फ्रेम कधी करायला देते। फ्रेम करून झाल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। आजच्यासाठी एवढंच, बाय बाय।